सर, नगरपंचायत निवडणुकाच्या अनुषंगाने आज तुम्ही जाहीर सभा घेतली, काय सांगा? असं आपण पाहताय की डॉक्टर वानखेडे जे आहेत, राजेंद्र वानखेडे नौके चांगले सुशिक्षित मेडिकल प्रोफेशनमध्ये असलेले आमचे उमेदवार आहेत. लोकांच्या मागणीनुसार त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. एक लोकाभिमुख नेतृत्व आहे, लोकांना मान्य असणारं हवं असणारं नेतृत्व म्हणून त्यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे. आमचे 10 उमेदवार रिंगणामध्ये आहेत आणि आपण पाहता या सभेला प्रचंड या ठिकाणी लोक ही त्यांना मतदान करण्यासंदर्भात उत्सुक आहेत. मला खात्री की आमच्या सर्व उमेदवार आणि अध्यक्ष पदाधिकारी घेऊन चांगल्या पद्धतीने. सर, या भागाचे विद्यमान आमदार तुमच्यावर आरोप लावतात की महायुती झाली होती आणि खोटं बोलतात. मी देवावर हात ठेवा, मी देवावर हात ठेवायला तयार आहे. खोटं बोलण्याचं काम नाही. काय झालीचं आनंद झाला असतं मला, पण ते आम्हाला झुरवत ठेवलं 5-7 दिवस, खोटं बोलले आणि शेवटी आमची उमेदवारी काही काढून घ्यायचा प्रयत्न केला. काय बरोबर नाही आहे. त्यांना करायची नव्हती तर मला तक्रार कुठे होती. त्यांचा प्रस्तावाला मी त्यांना मान सन्मान देतो, आजही देतो. लोकप्रतिनिधी आला आता खोटं कशाला सर, येणाऱ्या काळामध्ये नगरपंचायत निवडणुकीवर किती जागा तुझे येताना तुम्हाला दिसतात? असं आहे, परिस्थिती चांगली आहे. 4 दिवसात मतदान आहे. लोकांना सोपवतो आम्ही. ज्या अर्थी एवढा जनसमुदाय या सभेसाठी उपस्थित आहे, काहीतरी त्यांची मानसिकता आहे आमच्या बाजूने म्हणून आले असतील. सर, आमदार कोळीकर म्हणतात की अशोकरावजी चव्हाण साहेब हे या विकासासाठी या भागात निधी देऊ शकणार नाहीत, कारण नगर विकास मंत्री हे आमचे आहेत. कसं पाहता या विधानाकडे? राज्याचं नियंत्रण कोणाच्या हातामध्ये आहे? राज्याचे प्रमुख कोण आहे? ते युतीमध्ये जरूर आहेत, पण राज्याचा अंतिम निर्णय घेणारे राज्याचे मुख्यमंत्री असतात. सर, खूप काळापासून प्रतापराव पाटील चिखलीकर तुमच्यावर आरोप प्रत्यारोप करत आहेत, त्यांना काय सांगणार? त्यांना काय सांगायची गरज नाही. त्यांच्याशिवाय पोटच भरत आरोप केल्याशिवाय. साहेब